नमस्कार. दुष्काळाशी दोन हातच्या या चौथ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रहीमचा एक दोहा आहे, रहमन पानी राखिये बिन पानी सब सून, पानी गए न उबरे मोती मानुष चून. थोडक्यात पाणी बिना जग सुना, पाण्या वाचून सगळंच व्यर्थ आहे. आणि आत्ताची महाराष्ट्रातली जी स्थिती आहे ती आपण जाणतो की पाण्यासाठी तरसणारी असंख्य गावं आहेत आणि त्या परिस्थितीतनं मार्ग काढण्यासाठी आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीनं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या सुरू आहे. 116 गावांमध्ये पाणी वाचवण्याचं, पाणी मुरवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्या संदर्भात बोलण्यासाठी दर आठवड्याला आपल्याबरोबर आमिर खान असतो. आज विदेशामध्ये शूटिंगसाठी आमिर गेलेला असल्यामुळे आज आपल्याबरोबर तो उपस्थित नाही आहे. सत्यजित मात्र आहे. सत्यजित, या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. या पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं ज्या स्पर्धा आहेत त्याच्यातून सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामध्ये एक वेगळाच विक्रम झालेला आहे. तो विक्रम काय आहे हे आपण आता बघणारच आहोत. महत्त्वाची गोष्ट, या विक्रमामध्ये सहभागी झालेले 2 मान्यवर तेही आपल्याला या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळात जॉईन होत आहेत. अवघ्या 2 तासामध्ये काय चमत्कार करून दाखवला गावातल्या लोकांनी ते पाहूया. LBS म्हणजेच अनघड दगडी बांध, एका प्रकारचा स्पीड ब्रेकर जो वाहत्या पाण्याचा वेग कमी करतो. परिणामी पाणी जमिनीत मुरतं आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळी सुद्धा वाढते. साताऱ्यातल्या न्हावी बुद्रुक गावामध्ये सरपंच राहुल निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बुधवारी म्हणजे 11 मेला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत 2 तासांच्या श्रमदानातून असे 50 LBS बनवण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याची योजना आखली. आणि मग सुरू झाली 10 तारखेच्या रात्रीपासून जय्यत तयारी. रात्री कीर्तनाच्या वेळेस सर्व गावकऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं गेलं. आणि मग 11 तारीख उजाडली. मुंबईतून सिनेकलावंत सोनाली कुलकर्णी, सुनील बर्वे आणि मसान सिनेमाचे दिग्दर्शक नीरज घाईवान हे सुद्धा गावकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत श्रमदान करण्यासाठी पोहोचले. सोनालीला तर पहिल्यांदा वाटलं की 15 LBS बनवायचे. काल जेव्हा सत्य सांगत होता तेव्हा मला 15 वाटलं. 50 ऐकल्यावर मी म्हटलं बहुतेक जी शक्यच होणार नाहीत अशी स्वप्न बघायची इच्छा आहे मनाला, तर हे मला तरी खूप अशक्य वाटतं. सकाळी कामाची सुरुवात जोमानं झाली. बघता बघता 1000 लोक जमा झाले आणि श्रमदान करू लागले. कुणी दगड गोळा करायला लागलं, तर कुणी प्रत्यक्ष LBS बांधायला सुरुवात केली. कुणी श्रमदान करणाऱ्यांना नाश्ता देऊ लागलं. जवळच्याच रहमतपूर गावातल्या काही तरुणांनी काम करणाऱ्या लोकांना पाणी पाजण्याची सुद्धा व्यवस्था केली. आणि मग एखाद्या रोमहर्षक सामन्याप्रमाणे स्कोर बोर्ड पण तिथे आला. जसजशी LBS ची संख्या वाढत होती तसतसे स्कोर बोर्डवरचे आकडे सुद्धा वाढत होते. जातपात, स्त्री पुरुष या सर्व भिंती दूर सारून एकजूट होऊन 2 तास श्रमदान चालू होतं. 1 वरून 2, 2 वरून 4, 4 वरून 8, 10, 15, 20, 25, 40, 50 आणि मग 9:55 ठरलेल्या वेळेच्या 5 मिनिटं अगोदरच तब्बल 55 LBS तयार झाले. दुष्काळाच्या विरोधातली संघर्षाची ही 2020ची मॅच न्हावी बुद्रुक गावानं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून जिंकली. बोलो सब एक साथ. आणि या श्रमदानामध्ये ज्यांचा हातभार लागला असे सोनाली कुलकर्णी आणि नीरज घाईवान आज आपल्याबरोबर आहेत. दोघांचंही आपण स्वागत करूया. यापूर्वी हातामध्ये कुदळ फावडं कधी घेतलं होतं? कधीच नाही. मला माझे मित्रमैत्रिणी सगळे प्रेमाने कामाला वाघ म्हणतात, त्यामुळे हातात पोलपाट लाटणं घेतलं होतं. जवळजवळ 20-25 जणांचा स्वयंपाक केला होता किंवा केरसुणी हातात घेतली होती. भरपूर स्वच्छता केली होती. घर स्वच्छ केलं होतं, शूटिंगचा सेट स्वच्छ केला होता. पण या प्रकारचं काम मी कधीच केलं नव्हतं. असं वाटत नव्हतं तिला पाहून. म्हणजे ती ज्या पद्धतीने काम करत होती ना, म्हणजे अविरत ज्याला म्हणतात ना, 1 सेकंदाचं तिने विश्रांती घेतली नाही. मला वाटतं तू एकटीने 3-4 बंधारे बांधले असणार. नीरज,
फार असा स्क्रीनवर कधी येत नाही. त्यानं दिग्दर्शित केलेला मसान हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या ज्यांनी ज्यांनी बघितला आहे त्यांच्या चिरकाल स्मरणात राहील असा आहे. नीरज आहे हैदराबादचा, आहे मूळचा मराठी. या श्रमदानानंतर त्यानं असं ठरवलं की आता तो मराठीतच बोलणार आहे, हो ना? बिलकुल. कसा होता नीरज अनुभव हा? हा अनुभव माझे जीवनात एक खूप मोठा इव्हेंट आहे. मी यासाठी म्हणत आहे कारण की म्हणजे प्रसंग असा होता की मी आणि माझा फिल्मचा रायटर वरुण ग्रोवर, आम्ही दोघांनी डिसाईड केलं होतं की नॅशनल अवॉर्ड्सचा जो कॅश प्राईज होतं ते आम्हाला होतं की स्पेंड करायचं बा म्हणून, आणि हे दुष्काळामध्ये किंवा फार्मर्ससाठी असं काहीतरी करावं बा म्हणून आमची इच्छा होती. आणि त्याच्यामुळे मी सत्यजितशी भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की तू ये, बरोबर ये आमचे. मला काही आयडिया नव्हती की ते काय होणार आहे. श्रमदान म्हणजे काय असतं, म्हणजे एक्झॅक्टली कसं काय होतं मला ते काही माहिती नव्हतं. आणि मी तिकडं गेलो आणि तिकडं ते जो आहे ना की म्हणजे हे नुसतं दुष्काळासाठी नाही आहे ना की पाणी संरक्षणासाठी आहेत, हे त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. मला अंदाज येत नव्हता जेव्हा मागच्या महिन्यात आपली जी पहिली मीटिंग झाली त्यानंतर सत्यजितनी आणि आमिरनी आम्हाला जे सांगितलं की त्यांचं स्वप्न काय आहे. त्या मीटिंग बद्दल थोडं सांग ना, कारण इतरांना त्या मीटिंग बद्दल माहिती पण नाही. आधी फार मजा वाटत होती आमिरच्या घरी जायचंय, म्हणजे असं वाटत होतं काय असेल बरं, काय फिल्मची स्क्रिप्ट ऐकवणार आहे का, हे स्क्रीनिंग करणार आहेत कुठलं. पण तिथे गेल्यावर एक एक मित्रमैत्रिणींचे चेहरे पाहत गेल्यावर आश्चर्य वाटायला लागलं की नक्की कशासाठी जमवलं असेल आम्हाला सगळ्यांना. आम्ही एक 40-50 जण होतो साधारण, सगळे फिल्म इंडस्ट्री मधले होते. आणि नावं घेऊ शकते का? हा, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की एक समजा तुम्ही सोनालीचं नाव घेतलं तर दुसरी सनी लिओनी होती, तिसरा सैफ अली खान होता, मग रितेश देशमुख होता, मग रीमाताई होत्या. म्हणजे अशी विविध माणसं तिथे बसली होती आणि सगळे प्रत्येक जण आम्ही अंदाज घेत होतो की नक्की काय होणार आहे या मीटिंग मध्ये. अतिशय अनपेक्षित अशा विषयाला आमिरनी हात घातला आणि त्यांनी ही संकल्पना मांडली की कशा पद्धतीनं हे आपल्या आयुष्यभराचं काम होऊन जाणार आहे. आणि हा विचार त्यांनी दोघांनी मांडला. तर हे सगळं ऐकल्यावरती ना मला खरंच सांगते राजीव, असं वाटत होतं की ही खूप कवी मनाची माणसं आहेत, फार प्रेमळ आहेत बहुतेक हे. यांना हे सगळं शक्य कसं वाटतंय असं मला वाटलं होतं. त्यामुळे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, जेव्हा मी पोचले साताऱ्याला, या कामाबद्दल इतकं अपुरूप वाटत होतं की हा उपाय आपण निर्माण करू शकणार आहोत की त्यात सामील व्हायची इच्छा खूप होती. त्यामुळे तिथे खरं म्हणजे एक सेलिब्रिटी म्हणून जायची हौस उरली नव्हती. तिथे असं वाटत होतं की आज जेव्हा मी शूटिंगला जाते तेव्हा मी माझ्या असिस्टंटला हाक मारून म्हणते सुजित पाणी, तर ते पाणी आणून देतात. तर एक साधारण 5 ते 7 मिनिटात मला हवी असलेली गोष्ट येते सेटवर. प्रोड्युसर काळजी घेतो, डिरेक्टर बघतो की अरे काय ते सोनालीला फुल साईज मिरर हवा होता तो का आलेला नाही. इतक्या साध्या साध्या गोष्टी आम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. पण एक असं गाव जिथे सिनेमासाठी नाही, म्हणजे ते सेट नाही केलेला की दुष्काळ म्हणजे असं दिखाते की कोई ग्रीनरी नाही रहेगी, असं नसणार. तिथे खरंच तसं आहे की धूळच असणार, मातीच असणार, पाणी नसणार. आणि खरं सांगू का, टर्निंग पॉइंट हा होता जेव्हा आम्ही साताऱ्याहून हायवे क्रॉस करून रहमतपूर क्रॉस करून नावे बुद्रुकला पोचलो. तेव्हा आमचं स्वागत कशाने केलं असेल, 1 ते 1.25 किलोमीटर पाण्याच्या घागरी आणि बॅरल उभे होते. आणि तिथे मला आता सांगताना अंगावर काटा येतोय की ते पाहिल्यानंतर मी गप्पच झाले एकदम की हा कुठला सेट नाहीये. हो, अभंग ऐकू येत आहेत मंदिरातनं, सगळी माणसं तयारीत आहेत, पण उत्साहाच्या पलीकडे जे वास्तव दिसत होतं की त्यांनी वेळ थोडीशी पुढे नेली होती. मला वाटलं होतं आम्ही 6 वाजता श्रमदान सुरू करणार, पण गावात जे काही थोडंफार पाणी येतं ते पाणी येऊन सगळ्यांच्या बादल्या किंवा बॅरल भरले जातील आणि त्याच्यानंतर श्रमदान सुरू होईल. आणि त्याच्यानंतर खरंच असं वाटलं की आपल्याला फक्त सिनेमे बघायची सवय झाली आहे, वस्तुस्थितीचं सामना करायची कधी वेळ येत नाही. आणि त्याला आपण हसत हसत वेळ मारून नेतो की हो ना तिकडे किती गरम होतं. आता हे गरम होतीच्या चर्चेच्या पलीकडे आपलं वास्तव आहे ना. त्यामुळे मला त्या तिथल्या बादल्या पाहिल्यावरच असं झालं. आणि तरीही माणसं इतकी प्रेमळ होती. आपण ज्यांच्या घरी गेलो त्यांनी सांगितलं होतं नाही नाही तुम्ही श्रमदान सुरू करण्याच्या आधी जरा तरी चहा नाश्ता काहीतरी घ्या. तर त्यांनी आमच्यासाठी चहा पोह्यांची व्यवस्था केली होती.
आणि मला असं वाटलं हे स्वागत कधीच झालेलं नाहीये की माझ्या गावात मी माझा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, त्यासाठी तुम्ही यायचं ठरवलं, त्यासाठी आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो, हे हेलावून टाकणारं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याकडे पर्याय नाहीये आता सामील होणे. नीरज, तुझा अनुभव कसा होता आणि तू काय अपेक्षा ठेवून गेला होतास? मला तर हे पण माहित नव्हतं की LBS म्हणजे काय असतं, लो बोल्डर स्ट्रक्चर्स म्हणजे काय असतं. मला काही आयडिया नाही. मी ते मला हे होतं की मी गावात जाऊन आणि मी खूप वाचत होतं त्याआधी. इथं तुम्ही हे नाही म्हणत की NGO येऊन तुम्हाला सगळं हे करणार आहे किंवा गव्हर्नमेंटचे फंड येऊन आम्ही सगळे हे मशीन करणार, हे करणार, ते करणार. इथं तुम्ही हे लोक म्हणत आहेत की नाही, आम्ही इम्पॉर्टंट बिलकुल नाही आहे, तुम्ही लोक इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लोक इनिशिएटिव्ह घ्या. जो नावी बुद्रुक गावात झालं त्याच्यात होतं की त्यांनीच डिसाईड केलं की आम्हीच ते रेकॉर्ड सेट करायचं की 50 आणि 2 आवर्समध्ये. आणि ते खूप म्हणजे तुम्ही जाऊन बघणार तर तुम्हाला कळेल की केवढं मुश्किल आहे. तर फर्स्ट डे जेव्हा आम्ही गेलो, रात्री गेलो होतो आम्ही द डे बिफोर, आणि तिथं आम्ही गेलो आणि तिकडे पाहिलो की आणि यांची प्लॅनिंग आणि ती सगळी प्लॅनिंग त्यांनीच केली पूर्ण गावातल्या लोकांनी. त्यांनी काय केलं की कुवेचे जवळ विहिरीजवळ जो दगड राहतात किंवा इकड तिकड दगड राहतात ते सगळे उचलून आणले आणि हर एक जगात ठेवून टाकले आणि सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं बघ की तुमचं हे ग्रुप राहील, तुमचं हे राहील, मार्किंग करून टाकलं. मग आम्ही ते सगळं झाल्यावर वापिस आले की पाहिलो की मंदिरमध्ये आरती चालू आहे. आरतीमध्ये सगळे गेले, सत्यजित हे पण गेले आणि आरतीच्या मधात ते सगळ्यांना सांगितलं की बायांना सांगितलं की तुम्ही लोक सगळे या, कारण की हे नुसतं पुरुषांचं नाही आहे. आणि जेव्हा मी तिकडं सकाळी मी गेलो 5:30 वाजता, जो माहोल पाहिला असं वाटलं की आपण म्हणजे लहानपणी माझ्या घरात मी बघायचं की कसं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कसं एकदम एक्साइटमेंट राहतो की फटाके घ्यायचे, हे घ्यायचे, फुलं घ्यायचे, ते घ्यायचं, सगळं आपण एवढी एक्साइटमेंट राहते. आणि तेच एक्झॅक्ट एक्साइटमेंट मी ते गावातील लोकांमध्ये बघितलं. आम्ही गेलो सकाळी 5:30 वाजता, सगळे एकदम तयार, जसं की त्योहार एकदम. लहान मुलं, मी पाहिलं एक आई आणि एवढीशी मुलगी तिची, ते दोघं मिळून करत आणि ती मुलगी तिला म्हणत आहे नाही हिच्यात टाक. त्याचं ॲक्च्युली फुटेज आहे, ते तुम्ही बघितलं तुम्हाला वाटेल. आणि दुसरी वस्तू हे की एक 2-3 लोक होते जो म्हणजे डिफरंटली एबल्ड होते, ते पाय चालून नाही शकणार, तसे लोक पण आले होते तिकडे. एक छोटा मुलगा आंधळा होता, तो अंदाजाने दगड घेत होता माझ्या हातातनं. आणि नंतर गमेला वगैरे देताना मी चाचरले, पण त्याच्या आजीनी सांगितलं दे. पण माणसं आली होती, तसे होते. आणि मग पाहिलं एक मेजर आहे, रिटायर्ड मेजर जो गावात राहतो, ते मेजरनी ते काय केले, ते सगळ्यांसाठी नाश्ता बनवला त्यांनी आणि सगळ्यांनी मिळून बनवला नाश्ता. आणि ते स्वतः हाताने सर्व करतात आणि लोक पाणी देत आहे, हे देत आहे. आणि ते नावी बुद्रुक गावातले ते जो लोकांनी केलं, मला त्याच्यानंतर वाटत होतं की म्हणजे मी इथं बॉम्बे सिटीमध्ये राहतो, ठीक आहे, मला आपले शेजारीचं नाव माहीत नाही आहे. मी खरं सांगते, मी ऑनेस्टली सांगते, मला आपल्या शेजारीचं नाव माहीत नाही आहे. आणि इथं लोकांची एवढं प्रेमळ, एवढं. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही लोक आधी असं कधी केलं का, त्याला असे कधी एकत्र आले सगळे, तर ते म्हणाले की हो, जेव्हा आम्ही मंदिरचं काम करणार होतो. तर तुम्ही बघा, म्हणजे त्यांची देवासाठी जेव्हा भक्ती आहे त्याचे इक्विव्हॅलंट आहे हे की तुम्ही ते दुष्काळासाठी तुम्ही आपलं एक करा. मला त्यांचं बघून मला वाटलं की आम्ही मुंबई शहरात राहून आपण काय करत आहोत. आपण लोक पण तर पाण्याचं संरक्षण करून त्यांना देऊ शकतो, राईट. किंवा तुमचं कॉलेज, तुम्ही लोक कॉलेजवरून आले, राईट, तुम्ही लोक एक दिवस घेऊन श्रमदान करा जाऊन, तुम्हाला जो फुलफिलिंग वाटेल ना, ते कोणतेही बुक्स तुम्हाला नाही देणार आहे. तुमच्यापैकी आवडेल का श्रमदान करायला? नीरज आणि सोनाली, ज्या गावामध्ये हा नवीन विक्रम केला गेला त्यांच्याबद्दल आपण एक थोडक्यात एक चित्रफित बघूया आणि मग नंतर आपण पुढे सरकूया. आज एकदम माहोल म्हणजे छानच आहे. सगळे अशी सकाळपासूनच खूप आनंदात आहेत आणि प्रत्येक घरातून महिला तसेच लहान मुलं, अगदी म्हातारी माणसं सुद्धा पुढाकार घेऊन येत आहेत. आम्ही सगळेजण एकत्र येऊन हा उपक्रम राबवतोय. शेतकरी आहेत खास करून, ते पेटून उठलेले आहेत. ज्यावेळी पाण्याचाच प्रश्न निर्माण होतो त्यावेळी म्हणजे कुठलाही कष्ट माणसाला सोपंच वाटतं. श्रमदानाचं म्हणजे महत्व कळलेलं आहे आमच्या गावाला, त्याच्यामुळे गावात आज खूप प्रचंड उत्साह आहे. ट्रॅक्टर सुद्धा आम्हाला कमी पडले माणसं आणायला, 1000च्या फूटची जास्त उपस्थिती या ठिकाणी लाभली आणि हे कार्य सुंदर पार पडलं. आणि एक आनंद, आता अंगावरती माझे रोमटे उभं राहतात की हे कार्य किती सुंदर झालं ह्याचं मी विस्तारण करू शकत नाही. तो आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला. आपलं 50चं टार्गेट होतं ते 55 पूर्ण झाले, तरी सर्व उपस्थित सेलिब्रिटीज, अधिकारी, पाणी फाउंडेशन,
सर्व मान्यवरांचं इथं अभिनंदन. अजून इथनं 20 दिवस 25 दिवस राहिलेले जरी आम्ही काम केलं तरी नक्की हा वॉटर कप आम्ही आमच्या न्हावी बुद्रुक या गावात आणल्याशिवाय राहणार नाही. जे शिंदे साहेब आपल्याला शेवटी दिसले हे त्या गावचे कृषी सहाय्यक आहेत. अच्छा. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची अशी की या गावाला उत्तम असे शासकीय अधिकारी लाभलेले आहेत. म्हणजे शिंदे साहेब आहेतच, त्यांच्यासोबत अर्चना मॅडम ज्या BDO आहेत, दुसऱ्या एक महिला कृषी सहाय्यक आहेत. त्या ही सगळी मंडळी सकाळी 6 वाजता रोज असतात त्या गावात. म्हणजे याच्यासाठी कुठे त्यांना मान मिळत नाही, अवॉर्ड मिळत नाही, रेकग्निशन मिळत नाही, तरी रोज ते असतात कारण त्यांना आस्था आहे या कामावर. आणि ही एक खूप सुंदर गोष्ट आहे आणि मला वाटतं यांचंही कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. त्याचप्रमाणे WOTR ही जी संस्था आहे आणि जी आमचे नॉलेज पार्टनर्स आहेत या स्पर्धेसाठी, त्यांच्या इंजिनियर्सनी सुद्धा त्यांनी जे प्रशिक्षण दिलं, मला वाटतं त्या प्रशिक्षणाचा सुद्धा खूप मोठा रोल आहे या सगळ्या कार्यामध्ये. 55 असे बंधारे करणं ही काही सोपी गोष्ट नाही, तेही 2 तासामध्ये. किती जणांचा ग्रुप असायचा एक बंधारा बांधायसाठी? बरोबर. मला वाटतं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हे सगळं त्यांचं नियोजन इतकं उत्तम होतं म्हणूनच ते होऊ शकलं. गावाची लोकसंख्या मला वाटतं साधारणपणे 1300-1400 असेल, ज्याच्यापैकी 1000 लोक होती श्रमदानासाठी. अच्छा. त्यामुळे संपूर्ण गाव रिकामं झालं होतं श्रमदानासाठी. पण म्हणजे 1000 लोकांच्या गावानं जर मनात आणलं तर 2 तासामध्ये 55 असे बंधारे बांधले जाऊ शकतात. हे पाहिल्यानंतर मी म्हणेन की त्यांचं नियोजन इतकं चोख होतं, तर असंच नियोजन जर केलं तर पुढचं गाव 2 तासात 55 नाही 75 करेल आणि त्याच्यानंतरचं पुढचं गाव 100 करेल. आणि मला मेन थिंग हे वाटतं की जसं तुम्ही वाचलं असेल हिवडे बाजारचं, जो मेन खूप मोठं एक्झाम्पल आहे, सगळ्यांनी ऐकलं असेल. मला वाटतं की बिगेस्ट थिंग अबाउट दिस होल थिंग इज की 116 प्रॉस्पेक्टिव्ह हिवडे बाजार बनणार आहे आणि ते पण 5 महिन्यामध्ये. अँड दॅट इज रिअली अ बिग थिंग. आपण आता इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण आणखी अशाच काही प्रेरणादायी कहाण्या पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक दुष्काळाशी 2 हात मध्ये. दुष्काळाशी 2 हात कार्यक्रम आपण पाहताय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आपल्याला माहिती आहे की साताऱ्यातलं कोरेगाव, बीडमधलं अंबेजोगाई आणि अमरावतीमधलं वरुड अशा 3 तालुक्यांमधली 116 गावं या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सहभागी झालीत. या 3ही तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्याभरात काय झालं आपण रिपोर्ट जाणून घेणार आहोत. माझी सहकारी प्राजक्ता धर्माधिकारी आपल्याबरोबर. प्राजक्ता, सगळ्यात पहिला रिपोर्ट कुठला आहे? राजीव सर, आता खापरटोन गावची तयारी आपण बघणार आहोत. अंबाजोगाई तालुक्यातल्या शेवटच्या टोकाला असलेलं हे गाव आहे. तसं पाणलोटसाठी आदर्श भूभाग, पण 2-3 वर्षांच्या दुष्काळानं काहीसं हताश झालेलं हे गाव आहे. इथे पाण्याचा टँकर देखील अगदी 15 किलोमीटरवरून येतो. खापरटोनमध्ये वॉटर कप स्पर्धेचं काम अगदी जोमाने सुरू. ज्या दिवशी आम्ही आमचं हिवरेला ज्यावेळेस ट्रेनिंगला गेलो, त्या दिवशी आम्ही ज्या गाडीमध्ये गेलो, मला वाटलं आता हे आपला जे टाइम आहे हे मोकळा, आपण उगाच इकडे गेलो. तिथं गेल्यानंतर आम्हाला कळालं की मला आपण बी काहीतरी गावाचा बदल करू शकतोय आणि गावाचा बदल आपण जर एकत्रित तरुणांनी आलं तर नक्की बदल होणार आहे. ही आम्हाला तिथं गेल्यानंतर आणि पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमधून मला शिकता आलं. गावात आल्याच्या नंतर लहान मुलांना जनजागृती केली. शाळेमध्ये गेलो, शिक्षकांना सांगितलं की आपल्याला पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीमसाठी तुम्ही सहकार्य करा. आणि खरंच गाव आमचं असं नशीबवान आहे, भाग्यवान आहे की सर्वांनी एकत्रित येऊन ऐकलं. खापरटोन या आमच्या गावाला एक नॅचरल स्त्रोत आहे की एक माळरान आहे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला सपाट जमीन आहे. ह्या माळरानाच्या जागेवर आम्ही उद्दिष्ट केलं की ह्या ठिकाणी जर आम्ही माती नाला बांध, डीप सीसीटी हे जर या पाणी फाउंडेशनच्या मार्फत केले तर आमच्या खालच्या जमिनीला कधी पाणी कमी पडणार नाही. जेणेकरून आज जे आमच्या गावाला टँकर सुरू आहे ते पुढील आयुष्यामध्ये टँकरची कधी आम्हाला गरज पडणार नाही. आणि स्पर्धा आपली 20 एप्रिलला चालू झाली. त्या दिवशीपासून आम्ही प्रत्येक प्रश्नाला कसा हात लागायचा, प्रत्येक पेपर कसा सोडवायचा, ह्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि करत आहोत. 1230 लोकसंख्या आहे गावाची. त्या अनुषंगानं आम्ही गावात शोषखड्डे आता पूर्ण केलेत. 155 शोषखड्डे झालेत, जे की आमचं टार्गेट 201 आहे. वीर पुनर्भरण चालू आहे, ते पण 50 आहेत. आमचे 35-40च्या आसपास आमचं झालेलं आहे. डीप सीसीटी आहे आणि ते माती नाला बांध हे एवढे पूर्ण केलेले. 4 शेततळे दिले होते, त्यापैकी आम्ही 2 शेततळे केलेले आहेत. आता आम्ही बाकीचे शेततळे करणार आहोत
आराखड्याप्रमाणे जे काम केले ते दिलेले आहेत, त्याच्याप्रमाणे आमचं येत्या पुढील काळात काम करण्याचं मानस आहे. त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील मुलांनी एक उपक्रम केला. प्रत्येकानं एवढा दुष्काळ असताना घरी येऊन एक एक बाटली आणायची आणि एक एक बाटली एका झाडाला. ग्रामपंचायतनं अगोदरच आमच्या 6000 झाडं लावली. 6000 झाडं आज चांगल्या परिस्थितीत आम्ही जगवली. तरुण वर्गाने एकत्रित येऊन जागृती करायला सुरू केली. आपण श्रमदान करायला पाहिजे, आपण आपलं पाणी थांबवायला पाहिजे. की आपण जर हे कामं केले तर नक्की आपला दुष्काळ पळून गेल्याशिवाय राहणार नाही. की जे झाडं जगवित होतो ते आता झाडं जगविणेच नाही तर पाणी जिरविणे पण आपल्याला त्याला एक प्रश्नपत्रिका जोडून दिली आणि ती आम्ही 100% सोडवणार आहे. सोनाली, बघितलंस तू या गावातली स्थिती. तू एका तालुक्यामध्ये गेली होतीस, हा दुसरा तालुका आहे. लोक कशी काम करतायत तू बघतेस, काय म्हणशील या त्यांच्या आत्ताच्या या उपक्रमाबद्दल? आपल्या घरी पैसे नाही आहेत तर आपण आजोबांकडे मागायला जातो का? आपण कमवायला लागतो ना. तर आपण कमवूया आपलं पाणी. हे मला फार आवडलं. की आवडलं म्हणण्यापेक्षा हा ब्रेकथ्रू होता माझ्या विचार करण्याच्या पद्धतीला, जो मला खूप महत्त्वाचा वाटला. नाही तर आपण सगळेच खूप भावनाप्रधान असल्यामुळे नेता जो म्हणतो त्याच्यात फॉलो करायची इच्छा असते. पण जर नेता चांगला असेल तर कितपत फरक पडू शकतो. की बाबा आमटेंचं ते मला खूप आवडतं. त्यांनी माझ्या करुणोपनिषदे नावाच्या कार्यक्रमासाठी मी खूप साहित्य वाचलं आणि त्याच्यामध्ये इतकं छान छान लिहिलंय त्यांनी की आपण ठरवलं तर खूप बदल करू शकतो. की कुष्ठरोग झालेली माणसं फक्त बरी करू, वाळीत नको टाकायला, एवढं सुद्धा ते ठरवू शकले असते. पण त्यांनी सुंदरता निर्माण केली. त्या हातांनी कितीतरी सुंदर गोष्टी निर्माण केल्या. आणि त्यांचं असं काहीतरी म्हणणं आहे, दान नादान करतं पण श्रम निर्माण करतो. तर त्याचं आजच्या युगातलं मला हे मोठं ध्येय वाटलं आपल्या सगळ्यांना मिळू शकणारं. नाम फाउंडेशनचं काम सुरू झाल्यावर एक मोठा IT मध्ये काम करणारा वर्ग होता ज्यांना फायनली उत्तर सापडलं की ओके, मला 2 लाख 3 लाख रुपये पगार आहे, माझी बचत दर महिन्याला होतीये, माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या बायकोला पण तेवढाच पगार आहे आमची, आता आम्ही कुठे देऊ दर महिन्याला 20,000 रुपये? नाम फाउंडेशन. कारण आपल्याला पटकन एक मार्ग दिसला. तो मार्ग दिसण्यासाठी चांगला विचार करणाऱ्या माणसांची खूप गरज आहे आणि त्यासाठी खूप मनापासून आभार आहेत सत्यजित तुझे आणि तुझ्या टीमचे. मला हा फ्रेज खूप छान आवडला, आपण आपलं पाणी कमावलं पाहिजे. हे पाणी कमवण्यासाठी आणि जसं आता सोनाली म्हणाली की श्रम कसं निर्माण करतात ते आणखीन पुढचं प्राजक्ता पुढचं कुठलं गाव आहे? राजीव सर, हे गाव आहे कोरेगाव तालुक्यातलं रामोशीवाडी. 116 गावांपैकी कदाचित सर्वात गरीब गावांपैकी एक असलेलं रामोशीवाडी. पोटासाठी मजुरी करायची आणि गावासाठी श्रमदान करायचं हा गावकऱ्यांचा निर्धार. पैसा कमी असला तरी जिद्द मात्र अफाट. या गावातलं काम कसं सुरू आहे आपण पाहूयात. माझं नाव केशव बाळकृष्ण मदने, माझं गाव रामोशीवाडी. आमच्या गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 22 तारखेला गावामध्ये ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये लोकांना या कामाची माहिती दिली. माहिती दिली व त्यांना त्या कामाचे महत्त्व पटवून सांगितल्यानंतर आम्ही 23 तारखेला या श्रमदानासाठी फॉरेस्टच्या डोंगरामध्ये सुरुवात केली. हळूहळू लोक वाढायला लागले, लोकांचा सहभाग वाढायला लागला. त्यातून नंतर आम्ही वृक्षारोपणाच्या खड्ड्याचे काम बऱ्यापैकी चालू केलं. गावामध्ये आतापर्यंत जवळजवळ 750 ते 800 वृक्ष लागवडीच्या खड्ड्याचे काम पूर्ण झालेलं आहे आता. आणि 15 अनगड दगडी बांधाचे काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे. या स्पर्धेमधील बाकीच्या गावाच्या तुलनेत जर विचार केला तर आमचं गाव गरीबच म्हटलं जाईल. कारण आमच्या गावातील जवळजवळ 70 ते 80% लोक मजुरी करणारीच आहेत. कारण इथं श्रमदान करून पुन्हा नंतर आम्हाला इथं आम्ही सकाळी 6 ते 11:30 श्रमदान करतो आणि तिथून पुन्हा नंतर आम्हाला आमच्या घर प्रपंचासाठी मजुरीसाठी बाहेर जावं लागतंय. म्हणजे दोन्ही दिवसातून 2 वेळा आमचं श्रमदान होतं. आम्ही एक आमच्या स्वतःसाठी आणि एक गावासाठी. दिवसभराच्या कष्टामुळे संध्याकाळी झोप कधी लागते हे सुद्धा माहीत पडत नाही. अगदी अंगणवाडीच्या मुलापासून ते 85 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत या श्रमदानामध्ये लोक सहभागी झालेले आहेत. परवा आमच्या गावामध्ये 11 तारखेला संध्याकाळी 6:05 पावसानं सुरुवात केली. अगदी वादळी पाऊस पडला चांगल्यापैकी. सकाळी 6ला इथं आल्यानंतर ते काम बघितलं तर ते वरनं वाहून येणारी माती पूर्णपणे तिथं थोपली गेली होती आणि तिथून पाणी
हाय असं संत गतीने हळूहळू वाहत गेलं. ह्याचं खूप समाधान वाटलं आम्हाला. आम्ही बक्षीस जिंकू अथवा न जिंकू, पण हे सगळे आमची माणसं एकत्र आली, हेच आमचं मोठं बक्षीस आम्ही मानतो. तरी वॉटर कप आम्ही जिंकणार. क्या बात आहे. रडूच येतंय पाहिल्यानंतर, कमाल आहे. हे अगदी म्हणजे हे पाहून मन हेलावून जातं. आणि ही भावना अनेक गावांमध्ये आम्ही ऐकली आहे की जे सर्वात मोठं बक्षीस आम्हाला मिळालं आहे ते हे आहे की या निमित्ताने गाव एकत्र आलं. म्हणजे बरीचशी गावं अशी आहेत की मला वाटतं की अनेक वेळेला आपलंसुद्धा असं होत असतं शहरामध्ये की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की एखादं काम करावं, पण प्रत्येकाला वाटतं की आपण पुढाकार कोण घेणार, आपण थांबत असतो. तर या गावामध्ये कोण ना कोणीतरी, हे सरपंच असतील किंवा आणि कोणीतरी असतील, त्यांनी पुढाकार घेतला आणि गाव एकत्र आलं आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे. आपण पुढच्या तालुक्याकडे जाऊया. वरुड तालुका, जिल्हा अमरावती. प्राजक्ता. राजीव सर, आता आपण जाणार आहोत वरुड तालुक्यातल्या पोरगव्हाण गावामध्ये. या गावानं नैसर्गिक संकटाची दाहकता अनुभवली आहे. 1991च्या महापुरामध्ये हे गाव उद्ध्वस्त झालं होतं. दुष्काळाला हरवण्यासाठी शेकडो हात पोरगव्हाणमध्ये वॉटर कपच्या निमित्तानं एकत्र झटतायत. आमच्याकडे जवळजवळ 1025 हेक्टर क्षेत्र आहे पूर्ण टोटल. त्याच्यामध्ये जे शेती करण्यासाठी आहे ते 484 हेक्टर शेती आहे आणि बाकी इकलास आणि सरकारमध्ये आहे. तर या टेकडी मिळाल्यामुळे सगळं पाणी जे आहे ते खाली उताराच्या साईडने येतं. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या उताराचा फायदा घेऊन तिथे TCM, CCT, LBS हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. त्यासोबत नाला खलीकरण या गोष्टी चालू आहे. जर आपलं उदाहरण घ्यायचं झालं सर तर आमच्याकडे 881 लोक आहेत. त्याचं नियोजन करत असताना आम्ही लोक, प्राण्यांची संख्या, जनावरं किती आहेत, शेळ्या मेंढ्या किती आहेत यांची टोटल संख्या घेतली आणि त्यांना पाणी किती लागतं हे ठरवलं. तर आमच्याकडे 881 लोकसंख्या असल्यामुळे प्रत्येकाला सरासरी जवळजवळ 55 लिटर पाणी लागतं एका दिवसासाठी. जर वर्षाकाठी आपण त्याचं हे केलं, टोटलिंग केलं, तर 23 TCM पाणी पिण्यासाठी लागतं लोकांना. पाण्याची आणि शेतीचं पकडून जर आपण हे केलं तर पूर्ण आम्हाला गरज 308 TCM पाणी हवं असतं. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण CCT वगैरे करतोय, नाला खोलीकरण करतोय, ते पाणी जेणेकरून वाहून जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो. साधारणतः सकाळीला कमीत कमी 40-50 लोक असतात आणि दुपारी सुद्धा बाया मुलं हे धरलं तर दुपारी म्हणजे 5 वाजता नंतर असतात. आणि आम्ही आमच्या श्रमदानामधनं CCT आणि रोपवाटिका तयार केलेली. लघु पाटबंधारे विभाग यांचे जे आपले इंजिनियर संघटना आहे भूजल सेवा संघ म्हणून, त्यांनी आम्हाला डिझेलची मदत केली आणि आमच्या लोकसहभागातून आम्ही लोकवर्गणी करून मशीनचं भाडं असं करून आम्ही जे 20 गड्डे वर केले आहे, 7 बाय 7 बाय 1 मीटर खोल असे 21 गड्डे केले आहे आम्ही. जवळपास 40 ते 45 CCT आमच्या तयार आहे. 60 मीटर लांबीचे, 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर खोलीचे असे जवळपास 40 ते 45 CCT आम्ही तयार केले आजपर्यंत. आणि आता आम्ही विहिरीच्या लेवल घेण्याचा सुरू केल्यात. आमच्या जेव्हा मॅपिंग केलं, पहिले आम्ही प्लॅनिंग केलं की ह्या कशा भरता येतील. जसं विहीर पुनर्भरण नाही, कारण शेतातलं पाणी वाहून जातं, त्याच्यासाठी आम्ही विहिरीच्या बाजूने विहीर पुनर्भरण करतोय, जेणेकरून ते विहीर पुन्हा भरल्या जाईल आणि त्या विहिरीत पुन्हा पाणी येईल. आम्ही स्वतः गावामध्ये रात्रीच्या वेळी फिरलो. आम्ही लोकांना वर्गणी मागितली की तुमच्यानी जे देत असेल म्हणजे अशी बळजबरी न करता स्वखुशीने, तर कोणी 100, 200, 500, 1000 रुपयापर्यंत आम्हाला अशी वर्गणी दिली आहे, स्वखुशीने दिली आहे सगळ्यांनी. त्याच पैशातनं आम्ही बाकी असे कामं वगैरे करत आहोत. महिला बचत गटाकडून पूर्ण 100% श्रमदानातून रोपवाटिका म्हणजे जवळपास 5000 झाडे आम्ही तयार करणार आहोत. आवळा, सीताफळ, जांभूळ आणि या पूर्ण या टेकडीवर आम्ही ते लावणार आहोत या पावसाळ्यामध्ये. नीरज, या गावाचं वैशिष्ट्य असं किंवा एक विचित्र योग असा की 25 वर्षांपूर्वी या गावामध्ये महापूर आला होता. त्याच्यामध्ये सगळं गाव वाहून गेलं होतं. त्याच्यानंतर तिथं भग्नावशेष उरलेले आहेत त्या गावाचे आणि त्याच्यानंतर अशी स्थिती आली की आता तिथं पाणी नाही आणि तिथं दुष्काळ आहे आणि तिथं पाण्याची टंचाई आहे आणि त्याच्यामुळे आता गावाला एकत्र यावं लागतंय आणि असं काम करायला लागतंय. तुम्ही बघा, सगळे जेवढे पण तुम्ही दाखवले क्लिप, सगळ्यांचे मला चेहऱ्यामध्ये एकच एक्साइटमेंट, तीच एक्साइटमेंट दिसते आणि त्यामुळे ते सगळ्यांचे एकच कनेक्ट वाटतो की सगळे एकत्र एकच गावाचे आणि एकच, मला वाटतं एकच एक मुवमेंटचे हिस्सा आहे म्हणून ते सगळे एकसारखेच दिसतात. नाही, या मुवमेंटच्या निमित्तानं खूप काही इंटरेस्टिंग अशा गोष्टी, अशा कहाण्या आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. त्या कहाण्या आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहताय दुष्काळाशी 2 हात, एक छोटासा ब्रेक. दुष्काळाशी 2 हात कार्यक्रम आपण पाहताय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत.
आता एक आपण कहाणी बघणार आहोत. पक्ष्यांसाठी सुद्धा पाणी लागतंच ना, तर पक्ष्यांसाठी पाणी कसं राखलं जातंय, वाचवलं जातंय याच्याबद्दलची ही कहाणी आहे. आपण बघूया ती कहाणी. राजश्री आणि बालाजी ताररकर यांच्या लग्नाला 10 वर्ष झालीत. 2 मुलांसोबत त्यांचं कुटुंब गुण्यागोविंदानं नांदतंय. अशा या सुखी कौटुंबिक आयुष्यासाठी लग्नाच्या 10व्या वाढदिवशी त्यांनी ईश्वराचे आभार मानलेत. मात्र रूढ पद्धतीनं हा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा विचार मात्र त्यांनी सोडून दिलाय. सत्यमेव जयते वॉटर कपचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राजश्री यांच्या मनात एक अनोखा विचार आला. दुष्काळग्रस्त माणसांसाठी तर सर्वच जण विचार करतात, पण पशुपक्षी सुद्धा तर दुष्काळग्रस्त असतात. थुई थुई नाचून पावसाची चाहूल देणारा मोर सुद्धा कुठे पाण्याची चाहूल लागतेय का हे चाचपडण्यासाठी खोल विहिरी धुंडाळतोय. राजश्री आणि बालाजी हे जोडपं या विचारांनी अस्वस्थ झाले. मी थोडा पक्ष्यांचा विचार केला. पक्षी पण जगले पाहिजेत ना, ते पण आता पाण्याशिवाय तरफडतात ना. म्हणून आम्ही असा विचार केला की पशु पक्ष्यांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. कमीत कमी पाणी, धान्य थोडंसं टाकू शकतो, पण पाणी तरी मिळेल ना आपल्याकडून. आणि हे सगळं मला प्रशिक्षणाला गेल्यामुळे, कारण अनुभव झाल्याशिवाय काही होत नसते. मी एक छोट्या छोट्या कुंड्या आणल्या आणि त्याला ताराने वर बांधला आणि वर झाडावर लटकावायचं ठरवलं. आणि काही कुंड्यांमध्ये पाणी आणि काही कुंड्यांमध्ये धान्य आम्ही टाकून ते पशु पक्ष्यांसाठी ठेवलेलं आहे. पशु पक्षी येतात, पाणी पितात, धान्य खाऊन तृप्त होतात. या विधायक कार्यात आज अख्खं कुटुंब सामील झालंय. राजश्री आणि बालाजी यांना लग्नाच्या 10व्या वाढदिवसासाठी अभिनंदन आणि असेच आयुष्यभर नांदा सौख्य भरे ही शुभेच्छा. सोनाली, तू हातच जोडलेस एकदम. हे काय काय सुचू शकतंय, हे कमालीची गोष्ट आहे. म्हणजे आपण किती क्रिएटिव्ह असतो खरं, पण त्याला दिशा नसते मिळालेली. त्यामुळे ते अनेक वेळेला कुटुंबातले कलह आणि अशी जातीपातींमधली भांडणं निघाली की आपली एंटरटेनमेंट चांगली होते. पण खरा जो प्रश्न आहे, जो आपला मनोरंजनाच्या पलीकडे गेलाय, जो आपल्या जगण्या मारण्यापाशी येऊन पोचलाय, तो समोर कुणीतरी आणून दिल्यामुळे किती काय काय सुचतंय माणसांना, कल्पक असं वाटतंय. म्हणजे त्या जरा क्लिशे वाटेल, पण त्या ओळीच आठवतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. तर अशा कल्पना द्या आम्हाला. आम्हाला हवे आहेत तुमचे हात. आपल्याला वाटतं की ओनली म्हणजे शहरच्या लोकांनाच कळतं की क्लायमेट चेंज किंवा कॉन्झर्वेशन हे सगळं आपलं वाटतं की नुसतं शहरांच्या लोकांना, पण हे पाहून असं कळतं की हे किती हे वस्तू आहे जो त्यांना कळत आहे आणि आपल्याला कोणाला कळत नाही आहे. आपण एवढं शिकलो, एवढे मोठे बिल्डिंग्समध्ये राहतो, आपण कोणाला हे अंडरस्टँडिंग नाही आहे की क्लायमेट चेंज आहे, की हे सगळे प्रॉब्लेम्स आहे, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहे, पण त्यांना कळत आहे. आणि ते पण 10th anniversary म्हणजे आय हॅव नो वर्ड सिरियसली. तुमच्यापैकी कुणी काही असं करतंय का? तुम्हाला जर श्रमदान करायला, तुम्ही आता सत्यजितला सांगितलं की हो आम्ही जायला तयार आहोत, कुणी काही ऑलरेडी काही करतंय त्याच्याबद्दलचं? नमस्कार सर, माझं नाव कांचन लोकरे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही श्रमदान करायची तयारी ठेवली आहे. आमचा छोटासा एक असा ग्रुप आहे शिवसह्याद्री म्हणून, महाराजांच्या नावावर आम्ही ते चालवतो, छोटे मोठे इव्हेंट करतो. त्याचा दुष्काळ हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. तर आम्ही 25 जणांनी असं मिळून ठरवलं आहे की 21 आणि 22 तारखेला बिचकुले गावात जाऊन श्रमदान करायचं. तर 21 तारखेचा आमचा असा आढावा आहे की जाऊन तिथे पथनाट्य करून दुष्काळासाठी आपण कसं लढायचं हे दर्शवायचं आणि 22ला तिथे प्रत्यक्षात श्रमदान करायचं. इव्हन मी माझ्या स्वतः बहिणीला देखील घेऊन जाते की नाही. आणि सगळे म्हणजे बोलतात ना, कांचन तू एवढी बदललीस की म्हणजे आधी कसं पाणी नुसतं शॉवरने अंघोळ करणं किंवा घरात सगळ्यांचे शॉवर वापरायचे बंद केलेत. काम करणाऱ्या काकूंना सुद्धा काकी टॅब आधी बंद करा, इथे पाणी नाहीये कोणाला आणि आपल्याला ते वाचवायचंय. असं एक संधारण करून मी सगळ्यांना सांगत सुटलं की हो आपल्याला पाणी वाचवायचंय, दुष्काळाशी लढायचं. दर खेपेला, दर आठवड्याला आपल्याला काही वॉटर हिरोज निर्माण झालेले दिसत आहेत. आपण असेच एक वॉटर हिरो म्हणू या आठवड्याचे. काही स्पोर्ट्समन आहेत आणि त्यांची एक स्टोरी बघणार आहोत, ती अशीच इंटरेस्टिंग आहे.
शारीरिक ताकदीपेक्षा मनाची ताकद ही खूप मोठी आहे हे सातारा जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनच्या अष्टपैलू खेळाडूंनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधून सिद्ध करून दाखवलंयच, पण सामाजिक विषयांबद्दलही ते अतिशय संवेदनशील आहेत. ज्या ठिकाणी ज्या ज्या चांगल्या गोष्टी जिथं चालू असतात त्या ठिकाणी आम्ही जातो आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा सहभाग दाखवून आमच्या संघटनेचं त्यामध्ये योगदान दाखवतो. असामान्य प्रतिभा असलेली ही खेळाडूंची टीम गावात श्रमदानासाठी एकत्र आली आहे आणि त्यांचं एकत्र येण्याचं कारण आहे त्यांना कळलेलं पाण्याचं महत्त्व. पाण्याची फार आवश्यकता आहे आपल्याला आणि ते साठवणं हे फार महत्त्वाचं आहे. पाणी जमिनीमध्ये साठवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांनी आपल्या जमिनीतील भूगर्भामध्ये पाण्याचा साठा जास्त वाढावा म्हणून सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. या सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपण जिल्ह्यासाठी, राज्यासाठी तर खूप खेळलो, पण आता पाण्यासाठी खेळण्याची वेळ आली आहे आणि म्हणून हातातलं काम तसंच सोडून जिथे असतील तिथून निघून ही खेळाडूंची सेना सत्यमेव जयते वॉटर कपसाठी एकत्र जमली आहे. मला नानावर सरांचा फोन आला तर मी उमरजमध्ये होतो, पाटणावर आलो तर ते म्हणले लवकर इथं सगळ्यांचं संभ्रम चाललंय तर तू तिथे काय करतोय. तर मी तसं माझं जे सगळं काम होतं ते सोडून वेळगावात सरांच्या इथं आलो आणि इथं एक मोठ्या प्रमाणात काम चालू होतं तर मला पण उत्साह वाटला. मी पण जोरात उत्साहाने कामाला एक सुरुवातच केली. गावातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर ज्यावेळेस मी काम करत असताना मला असं वाटतं की मी अपंगच नाही हे भान मी विसरून जाऊन मी त्यांच्याबरोबर काम करत असतो आणि ते सगळे लोक मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून माझ्याबरोबर हाताला हात देऊन तेही काम करतात. आम्ही सगळेजण हसत गाणी म्हणत कामं करतो. सत्यमेव जयते वॉटर कपच्या निमित्ताने या खेळाडूंनी जो हा श्रमदानाचा खेळ मांडला आहे त्यातून त्यांच्याबरोबरच अख्ख्या गावाला मोठं बक्षीस मिळणार आहे आणि ते बक्षीस आहे पाण्याचं. म्हणजे खरं तर वॉटर कपच्या निमित्तानं इतकी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आहे सत्यजित. समाजात केवढी मोठी एक निर्माण शक्ती आहे आणि त्या शक्तीचं प्रदर्शन आपल्याला दिसते आणि त्याची कल्पकता, त्याचे म्हणजे विविध पैलू हे सगळे जसजसे मोठे होत जात आहेत दिवसेंदिवस तसतसं आम्हालाही आश्चर्य वाटतंय म्हणजे की केवढं मोठं काम उभं राहतंय. या निमित्तानं खरं तर असं झालंय की अशा अनेकांना याच्यातनं प्रेरणाही मिळाली आहे. ती याच बरोबरीनं मला एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटली होती जी सत्यजितनी आम्हाला मीटिंगमध्ये सांगितली होती की हिवरे बाजार हे एक आदर्श गाव झालंय. ते हिरवगार आहे, तिथे पाणी साठतं, पण त्याच्या काही किलोमीटर अंतरावरची कितीतरी गावं अजून कोरडी आहेत. तर का? याचं कारण मुख्य असं आहे की अनेकदा आपण हातपाय गाळलेत, आपण असा विश्वास ठेवलाय की हो ते लकी गाव असेल, आम्ही काय करू. अरे पण आपल्याकडनं प्रयत्न झाला नाहीये ना, किंवा सरकार येऊन करणार, आम्ही बघूया कोणी येणार. अनेक वेड्या भोळ्या श्रद्धा की आमच्याकडे नाहीच पाऊस किंवा आळस, या गोष्टींमुळे तिथं नाही आहे अजून पाणी साठलेलं. आणि आता ते जाणवल्यानंतर जे उत्साहाने काम केलं जाईल की आता तुझी पाळी आहे ना असं आपण म्हणू शकू पावसाला. खरं खरं की आम्ही आमच्या परीनं केलंय चांगलं काम, आता तू नीट खेळ. आपल्या कॉलेजच्या मित्रांना काय वाटतं याच्याबद्दल? हे सगळं पाहून म्हणजे मला पण माझं एकदम मन भरलं की मी आत्ता जे बघते 24 तास जिथे पाणी असेल त्या ठिकाणी राहण्याचा काही जण विचार करतात. आता हे सगळं पाहून बघतोय की तिकडे पाणी नाहीये, तिथे लोकांचे हाल चाललेत पाण्यासाठी. तर मी असं हे बघून तरी मी म्हणेन की 24 तास पाण्याचं पाहू नका, जेवढं पाणी मिळतंय तेवढं पाणी आपण हे करा. की हे सगळं पाहून मला असं वाटतं की आपण खूपच कम्फर्ट लेवलमध्ये जगतोय. त्यांनी गावासाठी काहीतरी विचार केला आणि आम्ही आमच्यामध्ये एनर्जी असून सगळं असून आम्ही एका कम्फर्ट लेवलमध्ये राहतोय. तर मला असं वाटतं की आपण ते कम्फर्ट लेवल सोडून आपण त्यांना मदत केली पाहिजे आधी आणि नंतर आपल्या कम्फर्टचा विचार केला तर. व्हेरी गुड. आणखीन तुमच्यापैकी कुणी काही करतंय, कुणाची करायची इच्छा आहे, कुणाचे प्रश्न आहेत सत्यजित भटकर, सोनाली किंवा नीरजसाठी? एक ठिकाणी आपण पाहिले की जातीनुसार विहिरी सुद्धा खणल्या जात आहेत आणि इथे संपूर्ण गाव एका उपक्रमासाठी एकत्र येतं. म्हणजे सर्व जातीचे व्यक्ती आणि सर्वच पूर्ण गाव एका मुवमेंटसाठी एकत्र येतं. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. फक्त दुष्काळापुरता हा प्रश्न मर्यादित राहिला नाही असं मला वाटतं. ऍक्च्युली खऱ्या अर्थाने झालं असं ना की निसर्ग आपल्याला एक संदेश पाठवतोय. निसर्ग सांगतोय की जेव्हा तुम्ही वेगळे होता तेव्हा मी खंडित होतो किंवा मी खंडित होते आणि त्यामुळे तुम्ही एकत्र या,
मी पुन्हा तुम्हाला समृद्ध करेन, मी तुम्हाला पुन्हा तुमच्या मातीत ओलावा आणेन. तर निसर्गाचा हा संदेश मला वाटतं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोक त्या पद्धतीने रिस्पॉन्डही करतात, निसर्गाचा आदर करतात. एकदा त्या दिवशी सांगायचं राहिलं होतं, त्या आम्ही एकत्र सगळेजण काम करत होतो आणि एवढा जोश संचारला होता, पण त्यामध्ये एक फक्त हास्य होतं. सगळे आम्ही शांत होतो आणि आम्ही काही एकमेकांशी बोलत नव्हतो. नीट धर, तिथल्या बायका बिका ए सोनाली कुठं बघते कॅमेऱ्याकडे धर वगैरे असं मला रागवत होत्या तिथे. इतकं आम्ही खेळीमेळीने काम करत होतो. तेव्हा ना असं उत्स्फूर्तपणे वाटायला लागलं की काहीतरी बोलूया, काहीतरी घोषणा देऊया. तर मला इतकी गंमत वाटत होती, माझ्या हातात ती दगडं येत होती, तर मी असंच गमतीने शीघ्र कवी व्हायचा प्रयत्न केला आणि मी अशी ओरडायला लागले, ये दगडा ये धोंड्या. तर सगळेजणच म्हणायला लागले ये दगड्या ये धोंड्या. मग आम्ही थोडं पुढे जोडलं त्याला की ए दगड्या ए धोंड्या ए पाण्या ए पावसा, जाशील कुठं, मुरून मुरून मुरणार कुठं, मातीशिवाय जाणार कुठं. असं आम्ही. नीरज, शेवटी तू काय म्हणशील या सगळ्याबद्दल? मी सारखं मुवमेंट म्हणत आहे. देयर इज अ रिझन वाय आय एम सेइंग इट. कारण की हे 116 गाव, आम्ही याची आधी खूप सारे एक्झाम्पल्स लावलेले आहे की कसं जे हिवळे बाजार त्यांनी किती वर्ष किती डेकेड्समध्ये हे काम केलं आहे की 116 गाव तुमच्या समोर होणार आहे जो ड्राउट लेस होणार आहे. ते एक तुमच्या समोर एक लाईव्ह मुवमेंट होत आहे आणि वी आर विटनेस टू इट. सोनाली, मला वाटतं की कार्यक्रम संपताना तुझं ते जे आर्त हाक आहे ए दगड्या ए धोंड्या ते आपण सगळ्यांनी म्हणूया. पाऊस लवकर येईल आणि आपण कार्यक्रम संपूया. तू सांग, आम्ही सगळे म्हणतो तुझ्या बरोबर. ए दगड्या ए धोंड्या ए दगड्या ए धोंड्या ए पाण्या ए पावसा ए पाण्या ए पावसा, जाऊन जाऊन जाणार कुठं, जाऊन जाऊन जाणार कुठं, मातीशिवाय मुरणार कुठं, मातीशिवाय मुरणार कुठं. वा.